नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण अचूक प्रमाणामध्ये 1 किलोचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय। हे लाडू बनवण्यासाठी आपण पाक अजिबात बनवणार नाही आहोत। अगदी सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू बनवून तयार होतात। कोणीही बनवू शकते इतक्या सोप्या पद्धतीने। तर सगळ्यात आधी इथे घ्यायचं आहे 200 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं। सुकं खोबरं मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता इथे हे सुकं किसलेलं खोबरं मस्त असं सोनेरी रंगावर मी भाजून घेतलेलं आहे। आता हे काढूयात एका प्लेटमध्ये। त्याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी इथे घेते खसखस। 20 ग्रॅम म्हणजे साधारण ही एक छोटी वाटीचं 20 ग्रॅम परफेक्ट होतात। आणि खसखसही हलकीशी भाजून घेऊया। आता खसखस हलकीशी सोनेरी रंगावर छान भाजून झाली आहे। ही पण आपण आता प्लेटमध्ये काढूया। आता याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी घालते तीळ, पांढरे तीळ। आणि तीळही छान खमंग भाजून घेऊया। तीळही हलकेसे असे सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत। हेही काढूयात प्लेटमध्ये। आता याच पॅनमध्ये आपण सुकामेवा तळून घेणार आहोत। टोटल 200 ग्रॅम साजूक तूप आपण इथे वापरणार आहोत। हे मी मोजूनच घेतलेलं साजूक तूप आहे। यातलं साधारण एक 4 चमचे तूप मी आत्ता घालतीये सुरुवातीला। आणि यामध्ये घालायचे 100 ग्रॅम काजू। आणि मस्त सोनेरी रंगावर काजू तळून घेऊया। आता इथे काजू बघू शकाल, काजूलाही मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे। हेही काढूयात प्लेटमध्ये। याच तुपामध्ये घालूयात 100 ग्रॅम बदाम। आणि बदामही छान तळून घ्यायचे। बदामही मस्त असे फुललेत, हेही काढूयात। आणि आता घालूयात 100 ग्रॅम वॉलनट। वॉलनटही हलकेसे फ्राय करायचे। तर वॉलनटही मस्त खमंग असे तळून झाले, हेही काढूयात प्लेटमध्ये। आता याच पॅनमध्ये आणखी साजूक तूप मी वाढवतेय। ते साजूक तूप छान गरम झालं की इथे मी घालते 50 ग्रॅम डिंक। तर डिंकाची पूड माझ्याकडे तयार होते, त्यामुळे मी ही पूडच घालते। तुमच्याकडे पूड नसेल तर तुम्ही डिंकाचे खडे घालून ते तळून घेतले तरी चालेल। आता हा तळलेला जो डिंक आहे, हा डिंकही काढूयात। आता आणखी साजूक तूप घालायचं त्याच तव्यामध्ये। एक 2-3 चमचे साजूक तूप मी ठेवणार आहे 200 ग्रॅम मधलं, जर पुन्हा लाडू वळताना मला लागलं तर। बाकी सगळं यामध्ये घालून घेते। आणि यामध्ये मी घालते खारीक पूड। ही दुकानामध्ये ना विकत मिळते, तीच मी घेतलेली आहे। विकत नसेल तुम्हाला आणायची तर मग तुम्ही काय करू शकता, खारीक घ्यायचे, ते त्यातल्या बिया काढायच्या, खारकाचे तुकडे करायचे, तुकडे तळून घ्यायचे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचे। पण तयार पूड मिळते म्हणून मग मी तयार पूड घेते। आता ही खारीक पूडही छान अशी परतून घ्यायची तुपामध्ये। आता हे छान अशी परतून घेतलेली आहे, भाजून घेतली आहे। आणि आता गॅस बंद करूयात आणि हे सगळे जिन्नस हलकेसे थंड करून घेऊया। इथे ना मी पाक बनवणार नाही आहे। मग आपण काय करतो, तर आपण काय करणार आहोत, सगळं एकजीव करणार आहोत फूड प्रोसेसरमध्ये आणि लाडू वळणार आहोत। तर सगळ्यात आधी काय करणार आहे ना, मी सगळ्यात आधी सुकामेवा मी काढून घेते। आणि यामध्ये थोडासा हा तळलेला डिंकही घालते। याचं कारण तुम्हाला मी सांगते पुढे। सगळे जिन्नस थोडे थोडे घालायचे, खोबरं पण घालते। आता सुकामेवा फूड प्रोसेसरमध्ये काढून घेतला की याची पेस्ट आधी नाही करायची, आधी फक्त पल्स करून याचे तुकडे करून घेऊया। फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरचं सगळ्यात मोठं भांडं घ्यायचं। आणि माईट बी तुम्हाला एक 3 ते 4 बॅचेसमध्ये हे सगळे जिन्नस थोडे थोडे घेऊन ब्लेंड करावं लागेल। आता इथे तुम्हाला जसं मी सांगितलं की मी आधी सुरुवातीला आहे ना सगळी पेस्ट नाही करणार आहे, कारण आपण यामध्ये ना लाडू वळताना पाक बनवत नाही। त्यामुळे हे जे सुकामेवा आहे याचं जे ऑइल रिलीज होतं त्यामध्येच लाडूला बाइंडिंग देणार आहोत। त्यामुळे आधी हलकेसे क्रश केलेले हे जे सुकामेवा आहे
हा मी एक मोठा बाउलभर काढून घेते. हा नंतर आपण पुन्हा मिक्स करणार आहोत, जेणेकरून लाडूमध्ये जो क्रंच लागतो सुकामेव्याचा तो मस्त असा क्रंच येईल. त्यामुळे एक मोठा बाउलभर हे काढून घेते मी सुकामेवा. आणि आता उरलेले सगळे जिन्नस यामध्ये घालूयात. आता हे सगळं काढून झालं की इथे आहे 100 ग्रॅम गूळ. हा गूळही मी किसून घेतलेला आहे. हा गूळही यामध्ये घालायचं. आणि आता हे सगळं आपण ना एकजीव करून घेतो. आणि ही सेम प्रोसेस मिक्सरमध्ये हे तुम्ही करू शकता. फूड प्रोसेसरमध्ये 1 स्ट्रोकमध्ये हे सगळी प्रोसेस होते, म्हणून मी प्रोसेसर वापरते. तुम्ही बघू शकाल छान हे सगळं असं मिक्स झालेलं आहे आणि याला ऑलरेडी ऑइल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात ही खारीक पूड जी आपण तळून घेतली होती आणि ही यामध्ये एकजीव करून घेऊयात. थोडी थोडी टाकायची ॲट अ टाईम आणि फक्त मिक्स करून घेते. खारीक पूड मी पूर्ण यामध्ये ना ब्लेंड करून घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात लास्ट स्टेपमध्ये हा जो सुकामेवा आपण बाजूला काढून घेतला होता हा यामध्ये घालून फक्त एक पल्स करून घ्यायचा 4 ते 5 वेळा, म्हणजे तो त्यामध्येच एकजीव होऊन जाईल. नंतर केला एकजीव तरी चालेल, पण यामध्ये छान ब्लेंड होऊन जाईल. आता हे सगळं तयार मिश्रण मी काढून घेते एका मोठ्या प्लेटमध्ये. आता याला लाडवाला ऑलरेडी खूप छान बाइंडिंग आहेच, सो मी याचे लाडू वळून घेते. आणि याला आहे ना छान देखणे दिसावेत लाडू म्हणून थोडंसं पिस्त्याचे काप आहेत ते लावते. तुम्ही बघू शकाल छान असं तेल ऑलरेडी याच्यातून रिलीज होतं आहे लाडू बांधताना पण. आणि अगदी विनासायास हे लाडू बांधले जातात, फार काही कष्ट नाही घ्यावे लागत. छान असं डिंकाच्या लाडूला जसं टेक्स्चर हवं तसं अचूक टेक्स्चर आलेलं आहे. मस्त चंक्स पण आहेत सुकामेव्याचे. येस, आणि आपला हा लाडू वळून तयार आहे. क्या बात आहे, मस्त दिसतोय. ठेवूयात. डिंक लाडू मस्त दिसतात. हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर यामध्ये 25 ते 27 मध्यम आकाराचे डिंकाचे लाडू मस्त बनवून तयार होतात. हे लाडू वळले की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. 2 ते 3 महिने हे व्यवस्थित टिकतात, अजिबात खराब होत नाही, कारण आपण सगळे जिन्नस छान तुपामध्ये तळून घेतलेले आहेत. 1 किलो डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप किसलेलं सुकं खोबरं, पाव कप खसखस, पाव कप पांढरे तीळ, 1 कप साजूक तूप, 3 ते 4 कप काजू, 3 ते 4 कप बदाम, 1 कप अक्रोड, अर्धा कप डिंक, 200 ग्रॅम खारीक पूड, अर्धा कप किसलेला गूळ, पिस्त्याचे काप. सुकं खोबरं, खसखस, तीळ मध्यम आचेवर हलकेसे सोनेरी रंगावर भाजायचे. आता तुपात काजू, बदाम, अक्रोड आणि डिंक एक एक करत परतायचे. आता खारीक पूड तुपात परतायची. आता सगळे जिन्नस साधारण अर्ध्या प्रमाणात मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने वाटीभर भरड वेगळी ठेवायची. आता उरलेले जिन्नस गूळ घालत, खारकेची पूड घालत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आणि आता सुक्या मेव्याची भरड यात घालायची आणि हे मिश्रण फिरवून घ्यायचं. आता वरून पिस्त्याचे काप लावत अशा पद्धतीने लाडू वळायचे. झाले आपले 1 किलोच्या प्रमाणातले डिंकाचे लाडू तयार. मावशी, तुझा आजच्या या कार्यक्रमात खूप मनापासून धन्यवाद. हिचं नाव आहे स्नेहल मावशी. आज काय बनवते? आज आपण बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी शेंगदाणा चिक्की. टाळ्याला न चिकटणारी व्यवस्थित परफेक्ट मेथडने. सो सुरुवात कशी करूयात? अर्धा किलो गूळ आपण कढईमध्ये टाकू. फोडून घेतलेला गूळ आहे व्यवस्थित. आता हा गूळ आपल्याला व्यवस्थित विरघळून याच्यामध्ये तूप घालायचं ना. एक चमचा तूप टाकायचं. तुपाने चांगली शाईन येते. हां, म्हणजे जी चकाकी असते चिक्कीला ती चकाकी येण्यासाठी इथे आपण साजूक तूप वापरलेलं आहे.
आणि आता हा गूळ आपण पूर्ण विरघळवून घेऊयात. चला, म्हणजे आपल्याला गूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हलकासा त्याचा पाक करायचा. गूळ विरघळल्यानंतर एक फक्त 5 मिनिटं आम्ही मध्यम आचेवर तो शिजवून. आता काय करूयात, आता शेंगदाणे टाकूया. आता अर्धा किलो गूळ आहे तर त्यामध्ये अर्धा किलो भाजलेले शेंगदाणे टाकायचे. तर इथे काय केलं, अर्धा किलो शेंगदाणे मध्यम आचेवर छान असे भाजून घेतले. खरपूस शेंगदाणे भाजून झाल्यावर ते एका नॅपकिनवर किंवा बॅगेत घेतून त्याची टरफलं सगळी काढून टाकली. भाजलेले शेंगदाणे, थोडी वेलची पण घालूयात आणि वेलची पूड. हवं तर थोडं जायफळही तुम्ही लावू शकता याला. आता हे पटकन मिक्स करायचं. आणि आता आम्ही इथे खाली बटर पेपर घेतलेला आहे, त्यावर हे मिश्रण घालायचं. आणि ही प्रोसेस आहे ना फार फटाफट करायची. आता हे छान टाकून झालं की काय करायचं, आता यावर आणखी एक बटर पेपर लावायचं. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट ग्रीस करून त्यावर पण ही प्रोसेस करू शकता. आता हे ऑलमोस्ट झालेलं आहे. आता काय करूया, त्याच्या वड्या पडूया. अच्छा, हे गरम गरम असतानाच वड्या पडायच्या ना. सो मी इथे पिझ्झा कटर वापरते, सुरी वापरली तरी चालेल. आणि तुमच्या आवडीच्या शेपच्या तुम्ही वड्या पाडू शकता. पण शक्यतो हे सगळी प्रोसेस आहे ना गरम गरम असतानाच करायची. सुरीपेक्षा ना पिझ्झा कटरने हे खूप सोप्या पद्धतीने वड्या पडतात, तुम्ही बघू शकाल. आणि त्याला ते शार्प वड्या पडतात. आता हे वड्या पाडून झाल्या की हलकंसं थंड करून घ्यायचं आणि मग काढ वड्या पडायच्या. आणि चिक्की बऱ्यापैकी सेट झाली आहे. आपण वड्या पण तुम्ही बघू शकाल अगदी सहज त्याने त्या वड्या पडत आहेत. आणि हे ना पाकाची चिक्की आपण केली नाही आहे. पाकाची चिक्की केली की काय होतं ना, ते दातामध्ये चिकटते किंवा खाताना खूप कडक होते. ही जी चिक्की आहे मावशीने बनवलेली, ही खुसखुशीत लागते. तुम्ही कधी खाताना तुम्हाला त्रास नाही होणार. आणि वड्या पण सुरेख पडतात, तुम्ही इथे बघू शकाल. चिक्की मस्त दिसते आणि खूप इझिली या सुटतात. आणि तुम्ही बघू शकाल छान याला कोटिंग आलेलं आहे. शक्यतो चिक्कीचा गूळ वापरायचा. इथे मी नॉर्मल गूळ वापरला. चिक्कीचा गूळ वापरला तर आणखी त्याला रंग सुरेख येईल. पण ही पण चिक्की चवदार लागते. तर पुन्हा भेटूयात नवीन अशाच रेसिपीसोबत. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. 1 किलो खुसखुशीत शेंगदाणा चिक्की करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम किसलेला गूळ, 1 चमचा साजूक तूप, 500 ग्रॅम शेंगदाणे, वेलची पूड. गुळात तूप घालून गुळाचा पाक करायचा. आता त्यात भाजून सालं काढलेले शेंगदाणे आणि वेलची पूड घालत हे मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने बटर पेपरवर पसरून घेत वरून परत बटर पेपर लावून लाटून घ्यायचं. आणि याचे अशा पद्धतीने काप करायचे. झाली आपली 1 किलोच्या प्रमाणातली खुसखुशीत शेंगदाणा चिक्की तयार. आज आपण रवा आणि ओल्या नारळाचे लाडू कसे बनवतात ते बघतोय, आणि तेही 1 किलोच्या प्रमाणात. तर सगळ्यात आधी इथे मी 400 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे. तर यामध्ये आपण घालतोय 100 ग्रॅम साजूक तूप. आता कपाचं मेजरमेंट मी इथे तुम्हाला सांगते. जर 2 कप बारीक रवा असेल तर पाव कप साजूक तूप तुम्ही घ्या. आणि 2 कपसाठी 2 कपच ओल्या नारळाचा चव घेऊ शकता. आता यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे मी. आणि हा रवा मीडियम हीटवर एक 5 ते 7 मिनिटं छान भाजून घेते. रव्याचा रंग अजिबात बदलायचा नाही, लालसर लालबुंद रवा करायचा नाही, हलकासा फक्त भाजून घ्यायचा. 5 ते 6 मिनिट पुरेसे होते. इथे आपला रवा खमंग असा भाजून तयार होतोय. तोवर इथे बाजूला आपण ओल्या नारळाचा चव पण भाजून घेऊया. 400 ग्रॅम मी इथे रवा घेतला तर 200 ग्रॅम इथे मी हा ओल्या नारळाचा चव घेते. आणि कपचं मेजरमेंट असेल तर कपाच कप तुम्ही नारळाचा चव घ्या. कमी नका घालू, नाहीतर काय होतं ना, नुसतं रवा लाडू खातं असं वाटतं, नारळाची चव येतच नाही. त्यामुळे
प्रमाण हे अगदी अचूक आहे. आता हा नारळाचा चव पण रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही, हलकासा एक 4 ते 5 मिनिट त्यातलं मॉइश्चर हलकंसं कमी करून घ्यायचं. इथे रवा मस्त असा खमंग भाजून घेतलेला आहे, फार असा रंग बदललेला नाही आहे, तुम्ही बघू शकाल. आता गॅस बंद करते. इथे जे ओल्या नारळाचा चव आहे जो भाजायला ठेवला होता हाही छान असा खमंग भाजून झालेला आहे. गॅस बंद करूयात. आता हा भाजलेला ओल्या नारळाचा चव या भाजलेल्या रव्यामध्ये घालायचा आणि रव्यामध्ये छान कंबाईन करून घेऊयात. आणि आता यामध्ये घालूयात सुकामेवा पाव कप. रवा भाजत असतानाच त्यामध्ये सुकामेवा घातला तरी काही हरकत नाही. आता हे कंबाईन करूयात आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊयात. आणि आता बनवूयात पाक. पाक बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. यामध्ये घालायचं 100 ml पाणी आणि गॅस सुरू करते. हाय हीटवर आहे ना. आपण आधी याला एक उकळी काढून घेतो. कपाचं मेजरमेंट असेल 1 कप. जर तुम्ही नारळाचा चव आणि 1 कप बारीक रवा घेतला तर त्यासाठी अर्धा कप आणि वर 1 ते 2 चमचे तुम्ही साखर घेऊ शकता. आता इथे मस्त एक उकळी आलेली आहे. गॅस आता मध्यम आचेवर करून घ्यायचा आणि मीडियम हीटवर एक 5 मिनिटं आणखी हा पाक शिजवून घेतो. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूयात. थोडंसं एक ड्रॉप घ्यायचं. आपल्याला ना या लाडूसाठी 1 तारेचाच पाक पुरेसा होतो. छान असा दाटसर झालेला आहे, तार नाही दिसली तरी. मस्त. आणि आता गॅस बंद करूयात. इथे आपला हा पाक बनवून परफेक्ट तयार आहे. आता बऱ्याचदा काय होतं ना, जेव्हा पाकाचा पदार्थ बनवतो, स्पेसिफिकली रवाचे लाडू, रवा नारळाचे लाडू, जर पाक सैल झाला तर मिश्रण म्हणजे तुम्ही 5-7 तास ठेवूनही मिश्रण सैलच राहिलं तर ते मिश्रण तुम्ही गॅसवर पुन्हा भाजून घ्या घट्ट होईपर्यंत. आणि जर पाक खूप पुढे गेला आणि मिश्रणामध्ये पाक टाकल्या घट्ट झाल्यासारखं वाटलं तर मग पटकन गरम पाणी घ्या आणि त्या गरम पाण्याचा एक हबका द्या. म्हणजे एक साधारण पाव कप पाणी पुरेसं होतं या प्रमाणासाठी. हा पाक हे जे मिश्रण आपण करून घेतलं रवा आणि ओल्या नारळाचं यावर घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे अजिबात पातळ झालेलं नाही आहे. तुम्ही बघू शकाल अजिबात सूपसारखी कन्सिस्टन्सी नाही आहे. याचा अर्थ आपला पाक आहे ना परफेक्ट झाला होता. आता हे मिश्रण एक अर्धा ते 1 तास मी छान मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि मग आपण याचे लाडू वळवून घेऊया. आणि हे एक साधारण तासभर मी मिश्रण ठेवलं होतं मुरण्यासाठी आणि तुम्ही बघू शकाल रवा मस्त असा फुललेला आहे, खूप सुंदर दिसतंय. आता यामध्ये घालूयात वेलचीची पूड, मिक्स करायची आणि आता आपण याचे लाडू वळूयात. लाडू वळण्यासाठी एकतर तुम्ही मेजरिंग कप घेऊ शकता, 1/4 कप किंवा हाफ कप असं, आणि त्या प्रमाणामध्ये लाडू वळू शकता. पण मी मुठीचं प्रमाण घेते. आणि लाडू किंवा कुठलाही पदार्थ बनवताना ना तो आकर्षक दिसला पाहिजे म्हणून मग इथे मी काय केलं, इथे काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि त्याचबरोबर पिस्त्याचे काप आहे. तर या लाडूला आहे ना बाहेर ना हे हलकंसं मी कोटिंग देणार आहे दोन्ही याचं. हे दिसायला खूप सुंदर दिसतं. खूप लावायची गरज नाही, हलकंसं. आपण अन्न आधी डोळ्याने खातो असं म्हटलं जातं, त्यामुळे त्याचं सादरीकरण पण छानच झालं पाहिजे. मस्त. आणि आता हा लाडू बनवून तयार आहे. आणि हे लाडू आहेत ना, हे लाडू रूम टेम्परेचरवर तुम्ही स्टोअर करू शकता आठवडाभर आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस छान टिकतात. आणि त्याचसोबत परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून हे तयार होतात. एखाद दुसरा जास्त होतोच, अगदी कट टू कट 1 किलो नाही होणार. 1 किलो रवा ओल्या नारळाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 400 ग्रॅम बारीक रवा, 100 ग्रॅम साजूक तूप, 200 ग्रॅम खवलेलं ओलं खोबरं, पाव कप सुकामेवा, 300 ग्रॅम साखर, पाणी, अर्धा चमचा वेलची पूड, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या सुक्या पाकळ्या. बारीक रवा साजूक तूप घालून 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचा. आता नारळाचा चव वेगळा भाजून घ्यायचा आणि एकत्र करून परतून घेत यात सुकामेवा घालायचा. आता साखरेत पाणी घालायचं आणि 1 तारी पाक करायचा. आता हा पाक
नारळ आणि रव्याच्या सारणात घालायचा आणि मिसळून घेत तासभर मुरण्यासाठी ठेवायचा। आता यात वेलची पूड घालायची, आवडीप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ता काप लावून गार्निशिंग करत लाडू वळायचे। झाले आपले 1 किलोच्या प्रमाणात रवा नारळ लाडू तयार।